महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पूर ही शासन निर्मित आपत्ती आहे असे ठाम आणि वस्तुनिष्ठ मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि भाडोत्री ट्रोलर सोशल मीडियावरून कालपासून टीका करत आहेत. खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मांडलेले मत हे वास्तवाशी घट्ट निगडीत आहे. अतिवृष्टी झाली हे खरे असले तरी शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. धरण व्यवस्थापनातील त्रुटी, अवेळी आणि अनियंत्रित पाणीसोड तसेच आधीच ओसंडून वाहणाऱ्या नद्यांकडे झालेले दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे नदीकाठच्या गावात पूर आला. घरात आणि शेतात पाणी शिरल्याने हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले, जनावरे वाहून गेली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्त भागात आजही मदत कार्य अपुरे आहे. प्रशासनाचे प्रतिनिधी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा वेळेत सक्रिय न झाल्याने नागरिकांच्या नाराजीत भर पडली. शासनाने तातडीच्या उपाययोजना करण्याऐवजी केवळ औपचारिकतेवर वेळ घालवल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ही वस्तुस्थिती स्पष्ट शब्दात मांडल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. भाजपच्या सत्ताकाळात एक धोकादायक प्रवृत्ती दिसून येत आहे. जनतेचे प्रश्न मांडणारा, सूचना देणारा किंवा शासनाच्या निष्क्रियतेवर आवाज उठवणारा कोणताही व्यक्ती ट्रोलर सेनेच्या निशाण्यावर येतो. या तथाकथित फेकेंद्र ट्रोलर गँगची भाषा घाणेरडी, शिवराळ आणि वैयक्तिक पातळीवर हिणवणारी असते. भाजप विरोधात बोलणाऱ्यांना सोशल मीडियावर अपमानित करून गप्प बसवणे, चुकीची माहिती पसरवणे, द्वेषाचे वातावरण निर्माण करणे हा या गटांचा हेतू. ही ट्रोल संस्कृती केवळ विरोधकांसाठी नव्हे तर संपूर्ण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. पूरस्थिती ही नैसर्गिक नसून शासन निर्मित आपत्ती आहे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी वस्तुस्थिती मांडली त्यात काही चुकीचे नाही. पूरग्रस्त भागात केवळ तातडीच्या मदतीवर थांबून न चालता दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. पूर हे वरकरणी आसमानी वाटत असले तरी त्यामागील कारणे मानवनिर्मित आहेत हे शासन यंत्रणेने लक्षात घ्यायला हवे. धरण व्यवस्थापनातील शिस्तबद्धता. धरण नियंत्रण धोरणाचे पुनर्विलोकन करून जलसाठा आणि पाणी सोडायचे नियम निश्चित करणे आवश्यक आहे. धरणांचे दरवाजाची वेळेवर दुरुस्ती, तपासणी आणि देखभाल करण्यात यावी. नद्या आणि उपनद्यांचे खोलीकरण तसेच काठबांध बळकट करणे गरजेचे आहे. शहरातील पूर मैदानावर वस्ती वाढत चालली आहे. पाणथळ जागा, नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह त्याला अडथळा येतो. या अतिक्रमणांची सविस्तर यादी जाहीर करावी. पाण्याला सैरावैरा वाहू देण्यापासून रोखण्यासाठी नदीची परिसंस्था म्हणजे झाडी, गवताळ प्रदेश, पूर मैदान मजबूत करणे आवश्यक आहे. वाळू ही नैसर्गिक पूर नियंत्रक आहे. ती पाण्याचा वेग कमी करते आणि ते जमिनीत जिरवण्यास मदत करते. ढगफुटी सदृश अतिवृष्टीच्या घटनात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदल लक्षात घेऊन पूरप्रवण क्षेत्रांसाठी स्थायी आपत्ती आराखडा तयार करणे हे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करून तातडीच्या प्रतिसादाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. प्रगत देशांमध्ये तलाव आणि नद्यांना मोकळा श्वास घेऊ द्या ही संकल्पना राबवली जाते. भारतात मात्र नद्यांच्या पात्रांवर, पूर मैदानांवर, ओढ्यांवर अतिक्रमण करून जलप्रवाहाचा मार्गच बंद केला जातो. यावर्षी विस्मरणात गेलेल्या अनेक छोट्या नद्या वाहू लागल्या, काहींना महापूर आला. ही निसर्गाची स्पष्ट सूचना आहे की जलप्रवाहांना स्वाभाविक मार्ग द्यायला हवा. शासन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा, गैरनियोजन आणि पर्यावरणातील अज्ञानाचा थेट परिणाम आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी ही वस्तुस्थिती उघडपणे मांडून शासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे आणि याच कारणामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांचे वक्तव्य अस्वस्थ करणारे ठरले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृती म्हणून काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते. काल आपल्याला माहीत असेल त्यांनी काल खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रणितीताई शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे. कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरग्रस्त अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही. म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणे झाली होती. आणि काल आम्हाला सांगायचं आहे, काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून गेलेल्या आहे. काल त्यांनी सांगितलं की 32,000 कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्या 32,000 कोटीमध्ये
तुम्हाला सांगतो 10,000 कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि 17,000 कोटी रुपये विम्याचे आहेत आणि 6,000 कोटी हे फक्त हे केंद्र शासनाचे आहेत. त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलं आहे. आम्ही हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो, परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त 3 आणि 4,000 रुपये हे सरकार आम्हाला देत आहे. त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे. यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला. त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे, तुकडी यंत्रणा आहे. वास्तविक आता पावसाचं अनुमान हे 3-4 दिवस आधी आपल्याला कळतं, सर्व गोष्टी घडतात, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळं या ठिकाणी तो पूर सरकारने आणला. अशा प्रकारचे अभ्यासू एक मांडणी या ठिकाणी प्रणिताई शिंदेने केली होती. परंतु देवेंद्र फडणवीसांना कायम विरोधकांना पाहण्यात पाहिजे सवय आहे. ते स्वतः म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत. मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण की अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, यांना ते चकी पिसिंग म्हणतात, परंतु त्यांच्यासोबत जाऊन सत्ता या ठिकाणी घेतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधक या ठिकाणी कन्फ्युज आहेत, काही सत्ताधारी कन्फ्युज आहेत. हे निश्चितपणे आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्माननीय प्रणिताई यांच्यावर ते निशाण साधत आहेत आणि त्यांच्या कारण त्यांना आणि बगलबच्चांना मी सांगू इच्छितो, आज त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय, आमच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणखी या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम काँग्रेसने केलंय. आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना घाबरून नाम नाही डरे, गोरों से तो क्या डरेंगे, चोरों से. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.